आर्मी भरतीचं स्वप्न होतं, पण ते काय झालं नाही, त्यामुळे इकडं वळले. 2-3 महिने फक्त भेटलेले, त्यामुळं एवढं फिजिकल नाही बसलं. वडिलांना सांगितलेलं की आता इतकं झालं तर 6 महिने का असं ना अकॅडमी लावूया आपण. तसं आई वडिलांनी पण सपोर्ट केला, गावच्या मुलांनी पण खूप सपोर्ट केला. ते पण सांगत होते असं कर तसं कर, कुठं चुकत होतं तर ते सांगत होते, त्यांनी पण खूप सपोर्ट केला. एकटी मुलगी किती म्हणजे मुलांच्या कोणतरी सोबत पाहिजे, एकाला 2 सोबत असेल तर करता येतं. आई वडिलांनी पण सांगितलेलं, म्हणजे त्यांनी बोललेले की ही तुझी लास्टची भरती, ह्यात काय असेल तर तू करायचं, पुढे तुला चान्स नाही भेटणार, असं त्यांनी बोलून दाखवलं. करिअर कडे फोकस केला पाहिजे. आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून जर ध्येय आपलं निश्चित केलं तर ते पूर्णत्वास नक्कीच जातं. मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत डिजिटल कोल्हापूरमध्ये. वेगवेगळ्या यशोगाथा आपण पाहतोय. अनेक मित्रांशी आपण चर्चा केली जे पोलीस भरतीमध्ये सक्सेस झाले. तशीच इस्फुलीत एक युवती इतर आपल्या मैत्रिणींपेक्षा वेगळं स्वप्न बघते. सोबत कोण नसताना देखील एकटी संघर्ष करते, एकटी फिजिकलची तयारी करते, एकटी लेखीची तयारी करते आणि ती यशस्वी होते. नेमका तिचा संघर्ष कसा होता, नेमकी ह्या स्वप्नाची विजय रोवली गेली होती कुठं, या अनुषंगाने तिच्याशी चर्चा करणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील इस्फुर्ली येथील निकिता परीट ही युवती आजच्या पोलीस भरतीमध्ये यशस्वी झालेली आहे. पुणे शहरसाठी तिचं सिलेक्शन झालंय. तिच्याकडनं जाणून घेणार आहोत या यशाचा तिचा फॉर्म्युला नेमका काय होता. निकिता, तुझं सहर्ष स्वागत आणि अभिनंदन. काय सांगशील एकंदरीत या पोलीस भरतीची सुरुवात कशी झाली होती? खरं तर नॉर्मल मुली ज्या आहेत ते पोलीस भरतीकडे आजही ग्रामीण भागात वळताना दिसत नाही, मात्र तू ते धाडस केलंस. नेमकं काय पाठिंबा आहे या कारणाने? याची सुरुवात म्हणजे मी शाळेला असतानाच झाली. वर्षा पाटील नांदगावची होती ती, त्यांचा आमच्या शाळेत इंटरव्ह्यू होता. त्यांचा इंटरव्ह्यू बघितल्यापासूनच असं मनात एक हे वाटलं की आपण ह्या क्षेत्रात उतरलं पाहिजे. तेव्हापासूनच लहानपणापासूनच मनात असं होतं की हा आपण पोलीस भरतीच केली पाहिजे. आर्मी भरतीचं स्वप्न होतं, पण ते काय झालं नाही, त्यामुळे इकडं वळले. पहिल्यांदा पोलीस भरतीचा प्रयत्न कधी केलास, म्हणजे कधीपर्यंत सुरुवात कशी केलीस? पहिल्यांदा कुठं फॉर्म भरलेलास किंवा काय त्याचा अनुभव काय होता? सुरुवात म्हणजे मी पहिला मामांच्याकडे होते. मामांच्याकडे असतानाच तिथूनच सुरुवात केली. तेव्हा माझं फिजिकल पण वीक होतं, पण त्यातूनच द्यायचा अनुभव म्हणून. पुण्यासाठीच भरलेलास काय फॉर्म? नाही, मुंबईमध्ये भरलेला. मग त्यावेळी फिजिकल कमी आलं किंवा काय झालं? फिजिकलच माझं कमी आलं. तेव्हा नुसतीच सुरुवात होती. 2-3 महिने फक्त भेटलेले, त्यामुळं एवढं फिजिकल नाही बसलं. त्यानंतर मग दुसरी भरती हीच होती का? दिलेली पिंपरी चिंचवडला दिलेली. तिथं काय अनुभव होता? तिथं ग्राउंड बसलं माझं. त्याच्या रिटर्न मध्ये थोडे मार्क्स कमी पडले. त्यामुळे फायनल कट ऑफ मधून मागे पडले. आताचे जे तू यशस्वी झालीस या वेळेचा अनुभव कसा होता एकंदरीत? फिजिकलची तयारी करत असताना तुला काय अडचणी जाणवत होत्या का? फिजिकलची म्हणजे मी ह्यावेळी वडिलांना सांगितलेलं की आता इतकं झालं तर 6 महिने का असं ना अकॅडमी लावूया आपण. तसं आई वडिलांनी पण सपोर्ट केला, अकॅडमी मध्ये पाठवलं. मग अकॅडमी मध्ये असताना मी 6 महिने केले, पण त्याच्यानंतर 1-2 महिन्यात मला इंजुरी आली होती. मग इंजुरी आल्यानंतर मी इकडे घरी आले. घरी आल्यानंतर पण इकडे आपल्या शिवाजी स्टेडियमवर मी प्रॅक्टिस केली. गावच्या मुलांनी पण खूप सपोर्ट केला. ते पण सांगत होते असं कर तसं कर, कुठं चुकत होतं तर ते सांगत होते, त्यांनी पण खूप सपोर्ट केला. तसेच ते झाल्यानंतर मग मला असं खूप निगेटिव्हिटी वाटत होती. मग राऊंडच्या आधी 8 दिवस आधी आम्हाला सरांनी बोलवून घेतलं मला पर्सनली की ये बघूया आपण अकॅडमी मध्ये म्हणून. मग त्याच्यानंतर मी तिथे गेले, पुन्हा आहे तसं रुटीन चालू केलं. त्या इंजुरीमध्ये म्हणजे गावातल्या मुलांनी पण खूप सपोर्ट केला. त्याच्यानंतर मला ते प्रोटीन घेणे वगैरे ह्या गोष्टी कळल्या. त्या घेतल्यानंतर माझी ती इंजुरी बऱ्यापैकी रिकवर झाली. मग तिथं गेल्यानंतर फिजिकलचे डेट पडलेले 8 दिवस तिथंच प्रॅक्टिस केली. मग प्रॅक्टिस केल्यानंतर सरांनी आम्हाला फिजिकलला नेलं. फिजिकलमध्ये पण चांगले मार्क्स आले. त्याच्यानंतर मग सर बोलले की आता इथं चांगले मार्क्स घेतलेस तर रिटर्न मध्ये पण होईल, इथं घ्यायला पाहिजे, इथे थांबूनच कर पुढचं रिटर्न पण. मग रिटर्न साठी पण मी तिथंच थांबले. मग त्याच्यानंतर रिटर्न तिथंच झाली. रिटर्न मध्ये पण चांगले मार्क्स आले. मग त्याच्यानंतर
सक्सेस मध्ये हा. झालं. एकंदरीत जशी मुलं एकत्र येऊन आपले फिजिकल करतात किंवा शारीरिक क्षमतेचे जे प्रयत्न करतात, तसं तुला कुठं अडचण वाटली का, किंवा मुली अजून असायला पाहिजे होत्या किंवा काय असं जाणवलं कधी? हा जाणवलं. म्हणजे इथं गावामध्ये कोणच नाही करत ना मुली, आणि एकटी मुलगी किती म्हणजे मुलांच्या कोणतरी सोबत पाहिजे. एकाला दोन सोबत असेल तर करता येतं. फक्त एकट्या मुलगीचं ते नाही होत ना. त्यामुळेच मला जाणवत होतं, त्यामुळे तू हा सगळा निर्णय घेतला की अकॅडमी जॉईन करायचा. म्हणजे अकॅडमी मध्ये सर्वाइव्ह झाला आणि ते एकंदरीत. आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये वडील घरची आर्थिक परिस्थिती बेताची, भाऊ पण एके ठिकाणी लहान असतो तुझ्यापेक्षा पण, मग ह्या सगळ्या मानसिकतेतनं बाहेर पडत असताना कधी जाणवलं का की बाबा आता नाही, आपण आता व्हायला पाहिजे, कारण बऱ्याच वेळा आपण प्रयत्न केला, असं कधी जाणवलं? किंवा हा जाणवलं. आणि आई वडिलांनी पण सांगितलेलं, म्हणजे त्यांनी बोललेले की ही तुझी लास्टची भरती, ह्यात काय असेल ते तू करायचं, पुढे तुला चान्स नाही भेटणार, असं त्यांनी बोलून दाखवलं. स्पष्ट सांगितलेलं. हा स्पष्ट सांगितलेलं की ह्या म्हणजे भरतीत तुझं लास्ट काय असेल ते या वर्षीच, हे 1 वर्ष तुला दिले, या भरतीत काय करायचं ते तू कर. पण असं नाही की हा जरी नाही झाले असते तर त्यांनी मला थांबवलं असतं, त्यांनी पुढे सपोर्ट केलाच असता. पण त्यांनी सांगताना हा मला जाणीव होऊ दे की ही माझी लास्ट भरती आणि मी 100% दिले पाहिजे या भरतीत, म्हणून त्यांनी ती मनाची कुणगाठ बांधलेलीच की नाही आता आपल्याला परत भरतीत उतरायचं नाही, यावेळी सक्सेस व्हायचं. आणि मुलांना कसं फिजिकल करून खूप त्रास होतो, किती माणूस त्यातच बसणार, कुठेतरी आपल्याला अचिव्हमेंट करायलाच पाहिजे ना. बरोबर. आता अनेक युवती असतात ज्या आजही संघर्ष करतायत, त्यांनाही पोलीस व्हायचं अनेकींचं स्वप्न आहे. अशा युवतींसाठी, युवकांसाठी काय सांगशील? सक्सेसचा तुझा फॉर्म्युला काय आहे? या सगळ्या प्रवासात तुला जाणवलेलं सक्सेस कुठं आहे, नेमकं काय मर्म आहे, काय केलं पाहिजे पोरांनी? एक तर आताची म्हणजे युवा पिढी नको त्या मार्गाला जाते, ते अवॉइड करून जर आपण कितीच करायला लागतं, 2-3 वर्ष तर द्यायला लागतात, तेवढं दिल्यानंतर आपल्याला अचिव्हमेंट भेटतेच, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेतच. सो पहिला करिअर कडे फोकस केला पाहिजे. आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून जर ध्येय आपलं निश्चित केलं तर ते पूर्णत्वास नक्कीच जातं. यशाचा फॉर्म्युला असं वाटतं तुला? आई वडिलांच्याकडूनच मी शिकले की हा नाही आपल्याला हे अचीव्ह करायचंच आहे. ओके. त्यांच्यासाठी निकिता आता जॉईन होणार आहे, या पुढचं निकिताचं काही स्वप्न आहे का? निकिता आता हायस या सर्व्हिसचा आनंद घेणार आणि आपलं पुढचं आयुष्य करणार? निकिताचं स्वप्न अजून काय आहे? हा मी नक्कीच यामध्ये वेगवेगळ्या बाकीच्या पण एक्झाम देत राहील, या पोलीस खात्यातल्या पण आणि अदरच्या पण. म्हणजे तुझं अजून स्वप्न आहे की ज्यासाठी तुला धडपडाल, पण आता हेच तू सुरुवात करते. इथनं स्टार्टिंग करते. तुझ्या प्रवासाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. ओके. आपण पाहिलं असेल खरं तर ग्रामीण भागांमध्ये युवकांचा आजच्या घडीला फॅड आहे की आपण पोलीस भरती केली पाहिजे, या अनुषंगाने अनेक युवक एकत्र येऊन करत असतात. पण युवतींची चित्र तसं नाहीये. मुली करत असताना प्रॅक्टिस ग्राउंडवर बघितलं तर मुलंच असतात, पण मुलींना प्रॅक्टिस करत असताना कुठेतरी अडचण येतात, तरी देखील ही युवती थांबली नाही, तिनं तिचं स्वप्न पूर्ण केलं. आणि ह्यातून देखील अडचणी येत असताना तिनं काही इतर क्लासेसचे किंवा अकॅडमीचा आधार घेतला, पण ती थांबली नाही. यापुढेही ती थांबणार नाही असं तिनं बोलून दाखवलंय. भेटूया एका नव्या विषयासह नव्या ठिकाणी. सध्या इथंच थांबतो. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.